नमस्कार. महसूलशाहीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुमचा किंवा तुमचा कुटुंबातील कोणाचा जन्म किंवा मृत्यू दाखला वेळेवर काढायचा राहून गेलाय का? म्हणजे 1 वर्षाहून अधिक काळ लोटलाय आणि आता सरकारी कार्यालयात खेटे मारून अगदी त्रासून गेला आहात आणि मनात असा विचार येतोय का की आता दाखला मिळवणं जवळपास अशक्यच आहे? मग थांबा. आजच्या आपल्या चर्चेत आपण याच समस्येवर सविस्तर बोलणार आहोत. जन्ममृत्यू नोंदणीचा कायदा काय सांगतो? नोंदणीला 1 वर्षापेक्षा जास्त उशीर झाला असेल तर नेमकी न्यायालयीन प्रक्रिया काय असते? कोणती कागदपत्र लागतात? अर्ज कुठे करायचा? आणि या सगळ्यात सामान्य माणसाने काय काळजी घेतली पाहिजे? आणि हो, अशीच उपयुक्त माहिती नेहमी हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा. हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यामध्ये आम्ही तुम्हाला अर्ज करण्याची संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. तर सगळ्यात आधी, हे जन्म आणि मृत्यू दाखले इतके महत्त्वाचे का आहेत आणि याबद्दलचा मूळ कायदा काय सांगतो? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, जन्म किंवा मृत्यूचा दाखला तो फक्त एक कागद नाहीये. तो तुमच्या ओळखीचा, तुमच्या वारसा हक्काचा, शिक्षणाचा, नोकरीचा आणि सरकारी योजनांसाठी लागणारा एक मूलभूत पुरावा आहे. आणि याचा सगळा कारभार जन्म आणि मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 नुसार चालतो. या कायद्यानुसार प्रत्येक जन्म आणि मृत्यूची नोंदणी करणं अनिवार्य आहे, बंधनकारक आहे. अच्छा, मग सामान्यतः नोंदणीची मुदत काय असते? आणि समजा थोडा उशीर झाला, म्हणजे 1 वर्षाच्या आत, तर काय प्रक्रिया आहे? हो, तर जन्मानंतर 21 दिवसांत आणि मृत्यूनंतर 30 दिवसांत नोंदणी करणं अपेक्षित असतं. ही नोंदणी तुमच्या स्थानिक रजिस्ट्रारकडे म्हणजे ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेत होते. आणि उशीर झाला तर? 1 वर्षापर्यंत उशीर झाला असेल तर फार काही मोठी प्रक्रिया नाही. उशिरा शुल्क म्हणजे साधारणतः 2 ते 50 रुपये आणि एक प्रतिज्ञापत्र म्हणजे ॲफिडेव्हिट देऊन नोंदणी करता येते. त्यात फक्त उशिराचं कारण सांगावं लागतं, एवढंच. इथेच तर खरी मेख आहे. आमच्या एका दर्शकाने कमेंटमध्ये विचारलं होतं की माझ्या वडिलांच्या मृत्यूला 2 वर्ष झाली, आता दाखला कसा मिळेल? तर 1 वर्ष उलटून गेल्यावर कायदेशीर मार्ग काय आहे? अगदी बरोबर. इथे जन्म आणि मृत्यू नोंदणी अधिनियम 1969चं कलम 13(3) लागू होतं. यानुसार 1 वर्षानंतर नोंदणीसाठी प्रथम श्रेणी मॅजिस्ट्रेट किंवा कार्यकारी मॅजिस्ट्रेट यांचा आदेश अनिवार्य असतो. म्हणजे कोर्टात जावं लागतं का? हो, पण ते दिवाळी न्यायालय महाराष्ट्रात हे अधिकार तहसीलदार किंवा उपविभागीय दंडाधिकारी यांना आहेत. त्यांच्या आदेशाशिवाय रजिस्ट्रार नोंदणी करू शकत नाही. अच्छा, पण एक मोठा गैरसमज आहे लोकांमध्ये की एकदा वर्ष उलटून गेलं की दाखला मिळवणं जवळपास अशक्यच आहे आणि त्यासाठी खूप मोठी कोर्टबाजी करावी लागते. यात किती तथ्य आहे? नाही, माझ्या अनुभवातून सांगतो, हे पूर्णपणे चुकीचं आहे. प्रक्रिया आहे, मान्य आहे, पण ती अशक्य नाही. कोर्टबाजी म्हणजे दिवाणी न्यायालयात धाव घेणे नव्हे, तर तहसीलदारांसारख्या कार्यकारी दंडाधिकाऱ्यांकडून एक आदेश मिळवणे. तुमच्याकडे योग्य पुरावे असतील ना, तर हे काम अगदी सहज होतं. ही माहिती खूपच महत्त्वाची आहे. तुमच्या गावात किंवा ओळखीत अशी समस्या आहे का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जबरदस्त. मग ही प्रक्रिया नेमकी कशी करायची? आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही सोप्या भाषेत एक स्टेप बाय स्टेप चेकलिस्ट देऊ शकाल का? हो, नक्कीच. आपण स्टेप बाय स्टेप बघूया. पायरी 1, कागदपत्रे गोळा करा. यात सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे प्रतिज्ञापत्र, ॲफिडेव्हिट. जन्म किंवा मृत्यूची तारीख, ठिकाण आणि उशिराचं कारण स्पष्ट करणारे एक नोटरी केलेलं प्रतिज्ञापत्र. हे कोणाचं लागतं? जन्मासाठी आई-वडिलांचं आणि 2-3 साक्षीदारांचं प्रतिज्ञापत्र लागतं. मृत्यूसाठी अर्जदाराचं आणि साक्षीदारांचं. मग येतात पुरावे, म्हणजे हॉस्पिटल डिस्चार्ज कार्ड, शाळेचा दाखला, रेशन कार्ड, मतदार यादी. मृत्यूसाठी शवविच्छेदन अहवाल किंवा ग्रामसेवक, अंगणवाडी सेविकेचं पत्र असे परिस्थितीजन्य पुरावे चालतात. आणि अजून काही? हो, सर्वात महत्त्वाचं नोंदण असल्याचा दाखला, ज्याला नॉन अवेलेबिलिटी सर्टिफिकेट म्हणतात. तुमच्या स्थानिक ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेकडून या व्यक्तीची नोंद आमच्या दप्तरी उपलब्ध नाही असा दाखला घ्यावाच लागतो. अच्छा, हां. तर मग एंट्री पास झाला. पायरी 2, अर्ज तयार करा. तुमच्या तालुक्यातील तहसीलदार किंवा SDM यांच्याकडे कायद्याच्या कलम 13(3) अंतर्गत एक अर्ज तयार करा. त्यात सगळा तपशील लिहा आणि गोळा केलेली सगळी कागदपत्र त्याला जोडा. पायरी 3, अर्ज सादर करणे आणि चौकशी.
हा अर्ज दंडाधिकाऱ्यांसमोर सादर करायचा. ते कागदपत्रांची पडताळणी करतील, गरज वाटली तर साक्षीदारांना बोलावतील आणि मग एक आदेश जारी करतील. याला साधारणपणे 1 ते 3 महिने लागतात. आणि आदेश मिळाला की पायरी 4, नोंदणी करून दाखला मिळवा. तो न्यायालयीन आदेश घेऊन पुन्हा तुमच्या स्थानिक रजिस्ट्रारकडे जायचं, म्हणजे ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेत. ते त्या आदेशाच्या आधारे नोंदणी करतील आणि तुम्हाला तुमचा अधिकृत दाखला देतील. वा, ही माहिती तर खूपच मोलाची आहे. हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल. अशीच कायदेशीर आणि महसुलाशी संबंधित माहिती सोप्या भाषेत मिळवण्यासाठी महसूलशाही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. महाराष्ट्रासाठी काही विशेष नियम किंवा ऑनलाईन सुविधा आहेत का? आणि यात लोकांना कोणत्या अडचणी येऊ शकतात? हो, क्विक फॅक्ट सांगतो. महाराष्ट्र शासनाने 16 सप्टेंबर 2025च्या एका निर्णयानुसार तहसीलदारांना अवैध किंवा खोटी नोंदणी रद्द करण्याचे अधिकार दिलेत. अरे वा. हो, त्यामुळं खोटी माहिती देण्याचा प्रयत्न करू नये, ते महागात पडू शकतं. आणि ऑनलाईन सुविधेबद्दल बोलायचं झाल्यास अर्ज या पोर्टलवर करता येतो. आणि अडचणी कोणत्या येतात सामान्यतः? सगळ्यात मोठी अडचण इथे येते म्हणजे पुरावा नसणे. खूप जुनं प्रकरण असेल तर साक्षीदारही नसतात. मग अशा वेळी काय करायचं? अशावेळी जुने साक्षीदार जे हयात आहेत ते किंवा इतर परिस्थितीजन्य पुरावे, जसं मी आधी सांगितलं, रेशन कार्ड, मतदार यादी यांचा वापर करावा. दुसरी अडचण म्हणजे अर्ज रद्द होणे. कागदपत्रांमध्ये काही त्रुटी असतील तर अर्ज रद्द होऊ शकतो. मग पुन्हा अर्ज करता येतो? हो, त्रुटी दूर करून पुन्हा अर्ज करता येतो. आणि तिसरा म्हणजे खर्च. सरकारी शुल्क तर 100-500 रुपये असतं, पण प्रतिज्ञापत्र आणि वकिलाची फी वेगळी असू शकते. एखादा असा किस्सा सांगू शकाल का जिथे एखाद्या व्यक्तीला खूप वर्षांनी या प्रक्रियेमुळे दाखला मिळाला आणि त्यांचं मोठं काम मार्गी लागलं? हो, एक किस्सा पाहूया. आमच्याकडे एक प्रकरण आलं होतं. एका आजोबांना त्यांच्या जमिनीच्या वारसा हक्कासाठी त्यांच्या वडिलांचा, म्हणजे जवळपास 50 वर्षांपूर्वीचा मृत्यू दाखला हवा होता. 50 वर्ष? हो, गावात त्याची नोंदच नव्हती. मग आम्ही वर सांगितलेल्या प्रक्रियेनुसार गावातल्या 2 वयस्कर लोकांना साक्षीदार म्हणून उभं केलं, जुन्या मतदार यादीचा पुरावा जोडला आणि तहसीलदारांकडून आदेश मिळवला. आणि गंमत म्हणजे त्या एका कागदामुळे त्यांची अनेक वर्षांपासूनची जमिनीची केस निघाली. अरे वा. म्हणून सांगतो, कायदा मदतीला येतो, फक्त त्याचा योग्य वापर करायला हवा. ही टीप ऐकल्यानंतर तुमच्यापैकी कोणी प्रलंबित कामासाठी अर्ज करणार आहे का? कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर आज आपण पाहिलं की जन्म आणि मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 किती महत्त्वाचा आहे. नोंदणीला 1 वर्षाहून जास्त उशीर झाल्यास घाबरून न जाता कलम 13(3) अंतर्गत तहसीलदारांकडे योग्य पुराव्यांसह अर्ज कसा करायचा याची स्टेप बाय स्टेप माहिती आपण घेतली. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सरकार कायदे आणि योजना आपल्यासाठीच बनवते, पण खरी ताकद आपल्या जागरूक राहण्यात आणि आपल्या हक्कांसाठी योग्य मार्गाने लढण्यात आहे. माहितीच्या अभावी आपले हक्क गमावू नका. तुम्हाला महसूल आणि कायद्यांबद्दल असंच सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय? मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठीच आहे. लगेच सबस्क्राईब करा. पुढच्या भागात कोणत्या विषयावर माहिती हवी आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. अधिक माहितीसाठी आणि थेट संपर्कात राहण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आणि हो, हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोचेल. हा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर तो इतरांनाही जरूर शेअर करा, कारण महसूलशाही म्हणजे ज्ञानाची मोफत नदी, जी प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोचली पाहिजे. कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हा प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.